नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 22 ऑगस्ट 2025 च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर बँक ऑफ बडोदाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर अश्विनी कुमार यांची। यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात होणार आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहेत। यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या कोणत्या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाणार आहे, तर कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत। यानंतर अन्नपूर्णा अन्न सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली, तर उत्तर प्रदेश या। यानंतर विश्व सायबर सुरक्षा निर्देशांक 2025 18 ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, तर अमेरिका हा। यानंतर विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे नवीन अध्यक्ष ऑगस्ट 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर सौरभ गर्ग यांची। यानंतर 16व्या आशियाई शूटिंग स्पर्धेमध्ये कझाकस्तान पुरुष युवा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक नुकतेच कोणी जिंकले, तर गिरीश गुप्ता यांनी। यानंतर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड उपक्रम 20 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला, तर शिक्षण मंत्रालयाने। यानंतर केंद्र सरकारने 1507 कोटी खर्चून कोणत्या विमानतळ प्रकल्पास मंजुरी दिली, तर कोटा बुंदी विमानतळ। यानंतर ग्लोबल ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय मूळ वैज्ञानिकांना देण्यात आला, तर डॉक्टर कविता मेनन यांना। यानंतर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली, तर आर्टिकल 370। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न असणार आहे, तर कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी नुकतेच करण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या। कोणत्या, तर उत्तर प्रदेश या राज्यातील। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित। तर उत्तर प्रदेशातील जहांगीरपूर जिल्ह्यातील जलालाबाद या शहराचे नाव बदलून परशुरामपुरी ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर भगवान परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात। तर स्थानिक जनतेची मागणी आणि धार्मिक सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला दिसून आला। तर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत, जसे की इलाहाबादचे प्रयागराज व मुघल सराय स्टेशनचे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर असे ठेवण्यात आले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केलेले दिसून आले, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपला भारत। कोणत्या, तर आपल्या भारत देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित। तर आपल्या भारताने नुकतेच अग्नी 5 या दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे। तर हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर लक्ष्य भेदू शकते। तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO ने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे। तर हे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून आपल्या भारताच्या सामरिक ताकदीत मोठी भर घालते। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर 2021 मध्ये देखील आपल्या भारताने अग्नी 5 चे प्रक्षेपण केले होते। तर आता झालेल्या यशस्वी चाचणीमुळे आपल्या भारताने चीनसह आशियातील अनेक देशांना कव्हर करण्याची क्षमता मिळवलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिली रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे नुकतीच आयोजित करण्यात आलेली होती, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बीजिंग चीनमध्ये। कोठे, तर बीजिंग चीनमध्ये। तर याविषयी स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण। तर 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान जगातील पहिली आंतरराष्ट्रीय रोबो स्पर्धा चीनची राजधानी बीजिंग येथे आयोजित करण्यात आली आहे। तर या स्पर्धेमध्ये 20 पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेतला आणि AI ऑटोमेशन, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी यावर आधारित विविध रोबोट्सचे प्रदर्शन देखील झाले आहे। तर यामागे उद्दिष्ट होते की भविष्यातील औद्योगिक क्रांतीमध्ये रोबोट्सचे महत्त्व अधोरेखित करणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनास
चालना देणे. तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहून घेऊयात. तर भारतासह जपान, कोरिया आणि युरोपातील अनेक देशांच्या टीम्सनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बीजिंगमध्ये आयोजित या स्पर्धेमुळे चीनने स्वतःला रोबोटिक्स क्षेत्रासाठी जागतिक केंद्र म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर नुकतेच करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे. कोणाचे? तर माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे स्पष्टीकरणासहित? तर 2025 मधील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर ते आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत आणि विरोधकांनी त्यांना न्याय व्यवस्था, घटनात्मक मूल्य आणि निष्पक्ष व्यक्तिमत्व या कारणांमुळे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो आणि त्यामुळे हे पद घटनात्मक दृष्टीने खूप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर उदाहरण पाहून घेऊया स्पष्टीकरणासहित. तर 2017 मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून एम व्यंकय्या नायडू यांची निवड झाली होती, तर विरोधकांकडून गोपाल कृष्ण गांधी यांचे नाव घोषित करण्यात आले होते. तसाच यावेळेस बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव विरोधी पक्षाने पुढे केले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर ग्रामसभांच्या कार्यप्रणालीला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारत सरकारने कोणते AI आधारित टूल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, निर्णय. कोणते? तर निर्णय. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे स्पष्टीकरणासहित? तर आपल्या भारत सरकारने ग्रामसभांच्या बैठका आणि निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय हे AI आधारित टूल सुरू केले आहे. तर या टूलमुळे ग्रामसभेत घेतलेले निर्णय डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील आणि त्यांची पडताळणी सोपी होईल आणि ग्राम विकास योजनांमध्ये लोकसहभाग व जबाबदारी वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, ग्राम पातळीवरील प्रशासन आणि अधिक पारदर्शक आणि लोकभिमुख होण्यास मदत होणार आहे. तर उदाहरण पाहून घेऊयात. तर निर्णय टूलमुळे ग्रामसभा बैठकीतील निर्णय थेट ग्राम स्वराज पोर्टलशी लिंक होणार आहे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामुळे आपल्या गावातील नागरिकांना मोबाईलवर किंवा ऑनलाईन माध्यमातून ग्रामसभेच्या निर्णयाची माहिती देखील सहज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचा आपण लाईकचं टार्गेट फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 100 लाईक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थी मित्रांनो मी स्पेशली तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजेश साखरिया यांनी. कोणी? तर राजेश साखरिया. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणासहित. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जन सुनवाई कार्यक्रमादरम्यान राजेश भीमाजी भाई साखरिया या व्यक्तीने हल्ला केला आहे. तर हा हल्ला मुख्यमंत्र्यांना जीव मारण्याच्या योजनेअंतर्गत होता असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. लक्षात ठेवा. तर साखरिया हा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर 2017 ते 2024 दरम्यान अनेक हल्ले आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये तो सामील होता. तर त्याला अटक करून भारतीय दंडसंहिता कलम 307 हत्या करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आदि कर्मयोगी अभियानचा उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आदिवासी समाजात नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे हे. यानंतर स्पष्टीकरणासहित महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर आदि कर्मयोगी अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. तर ज्याचा मुख्य उद्देश आहे आदिवासी तरुणांमध्ये प्रशासनिक नेतृत्व आणि शासन क्षमता विकसित करणे असा. तर या अभियानाद्वारे आदिवासी तरुणांना ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामुळे आदिवासी समाजातील युवकांचे सक्षमीकरण होऊन ते समाजाच्या विकास प्रक्रियेमध्ये अधिक जबाबदारीने सहभागी होऊ शकतील. यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी उदाहरण पाहून घेऊयात महत्त्वाचे.
तर या अभियानामध्ये सहभागी तरुणांना ई गव्हर्नन्स, डिजिटल टूल्स, नेतृत्व प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन दिले जाते। यामुळे आदिवासी भागातील प्रशासनिक व्यवस्था अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होण्यास मदत होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 8वा। तर हिमाचल प्रदेशातील माय बुक माय स्टोरी अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुलांमध्ये वाचनाची सवय प्रोत्साहित करणे असा मुख्य उद्देश आहे। तर याविषयी स्पष्टीकरणासहित महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेल्या माय बुक माय स्टोरी या अभियानाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये पुस्तक वाचण्याची सवय लावणे आणि वाचन संस्कृती वाढवणे हा आहे। तर या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपले आवडते पुस्तक वाचून त्यांचा अनुभव आणि कथा मित्रांबरोबर शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, यामुळे मुलांच्या कल्पनाशक्ती, भाषा कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो। उदाहरण काय असणार आहे? तर या अभियानामुळे शाळांमध्ये बुक रिव्ह्यू सेशन्स घेतले जातात, जिथे मुले आपल्या आवडीच्या पुस्तकाबद्दल मित्रांना सांगतात। यानंतर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देखील मिळणार आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 9वा। तर ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2.0 2025 मध्ये कोणत्या राज्याने आणली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात या राज्याने आणली आहे। कोणत्या? तर गुजरात या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणासहित। तर 2025 मध्ये गुजरात सरकारने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2.0 जाहीर केली आहे। तर या धोरणाचा उद्देश ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे, हायड्रोजन उत्पादनासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे। तर आपल्या भारतामध्ये गुजरात हे ग्रीन हायड्रोजन हब बनवण्याचे लक्ष्य आहे। यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतावर आधारित उद्योग वाढतील। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहून घेऊया। तर या अगोदर 2022 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केली होती, ज्यामध्ये 2030 पर्यंत आपल्या भारताला जगातील ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र बनवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे। तर गुजरातचे हे धोरण त्या मिशनला पूरक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा। तर ग्लोबल AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युनेस्कोने। कोणत्या? तर युनेस्कोने। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात विद्यार्थी मित्रांनो स्पष्टीकरणासहित। तर 2025 मध्ये युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने ग्लोबल AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क जारी केला आहे। तर या फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा जबाबदार, नैतिक आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करणे असा। तर यामध्ये डेटा प्रायव्हसी, मानवी हक्कांचे रक्षण, पारदर्शकता आणि जबाबदारी व टिकाऊ विकास यावर भर दिला आहे। तर जगभरामध्ये AI चा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम व मार्गदर्शक तत्वांची गरज होती। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेला आहे, 11वा प्रश्न, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर भारतीय नौसेनेत अलीकडेच समाविष्ट झालेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, INS शंकुश असे नाव आहे। काय? तर INS शंकुश। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित। तर 2025 मध्ये भारतीय नौसेनेमध्ये INS शंकुश ही पाणबुडी दाखल करण्यात आली आहे। तर ही स्कॉर्पिन श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे, जी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड म्हणजेच MDL व फ्रान्सच्या नावाल ग्रुप यांच्या सहकार्याने बांधली गेली आहे। तर या पाणबुडीमुळे भारतीय नौसेनेची समुद्राखालील शुद्ध क्षमता, टेहळणी, गुप्तचर व क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर प्रश्नाकडे वळूयात। तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 ठेवलेलं होतं। तर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा। आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।